पवित्र शास्त्र बायबल मधून ज्या विषयाला आज आपण ऐकणार आहोत तो विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. बघा, पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं की आजपासून प्रियजनांनो 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धारक या जगामध्ये आला. आणि पवित्र शास्त्र सांगतं की आदामाच्या पतनाच्या कृतीप्रमाणे आदामामध्ये पतन पावलेले, आदामामध्ये आध्यात्मिक मृत्यू झालेले, म्हणजेच देवापासून विभक्त झालेले आणि पापाच्या द्वारे श्राप, आजार, गरिबी, मृत्यू यांच्या भागीदार झालेले लोक, जे पापामुळे आलेल्या मृत्यूपासून, श्रापापासून, गरिबीपासून स्वतःला सोडू शकत नव्हते. देवाचं वचन सांगतं की त्या आम्हा प्रत्येकाला सोडविण्यासाठी पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले की देवाने आम्हा प्रत्येकावरती प्रेम केलं आणि आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये, प्रभू येशू या जगामध्ये पाठविला. पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या लोकांना देवाच्या महान योजनेनुसार आमच्या तारणासाठी जे आम्ही मेनरामप्रमाणे बहकून गेलो होतो ते आमची पातके परमेश्वराने त्या प्रभू येशूवर लादली. आणि वचन सांगतं 1 पेत्र 2 अध्याय 24 वचन की प्रभू येशूने आमची पापे स्वदेही वाहून क्रूस खांबावरती नेली. हे आम्हाला प्रियजनांनो पापापासून मुक्त करण्यासाठी प्रभू येशूने केलेलं कार्य होतं. आमच्यापासून आमची पापे दूर करण्यासाठी प्रभू येशूने हे केलेलं कार्य. पवित्र शास्त्र सांगतं की त्या येशूने आमच्या जीवाच्या बदल्यामध्ये, पापामुळे आमच्यावर मरण आलं होतं, त्या आमच्या जीवाच्या बदल्यामध्ये स्वतःच जीव आमच्यासाठी दिला. त्या प्रभू येशूने आपल्या पवित्र रक्ताची खंडणी भरली आणि आपल्या पवित्र रक्ताची खंडणी भरून पवित्र शास्त्र सांगतं की जे आम्ही स्वतःला सोडू शकत नव्हतो, आम्ही आमच्या जीवाबद्दल किंमत देऊ शकत नव्हतो, त्या प्रभू येशूने आपल्या रक्ताची किंमत आमच्यासाठी मोजली आणि आपल्या रक्ताने पवित्र शास्त्र सांगतं की क्षमा व्हावी, शुद्धता व्हावी. रक्ताच्या द्वारे प्रियजनांनो आम्ही सोडविले जावे म्हणून बायबल सांगते की त्या प्रभू येशूने आमच्यासाठी स्वतःच रक्त अर्पण केलं. आणि स्वतःच रक्त अर्पण करून त्या आमच्या तारणाऱ्या देवाने आम्हाला त्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्ही जे पापामुळे देवापासून दूर होतो, त्या बायबल सांगतं पापाची, वैरपणाची आडभिंत त्याने तोडली आणि वचन सांगतं की त्याने आम्हाला पित्याजवळ आणलेलं आहे. हालेलुया. आज जितके भाऊ, जितके बहिणी, जितके तरुण किंवा तरुणी, लेकरे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून ज्यांनी स्वीकारले, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यांनी आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारले, देवाच्या लोकांनो पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं की ते ज्यांना प्रभू येशूने आपल्या रक्ताच्या द्वारे पित्याजवळ आणलेले, प्रभू त्यांना एक वायदा देतो. योहान कृषी वर्तमान 14 अध्याय याच्या 2 वचनामध्ये प्रभू येशूने बघा, योहानाच्या सुवर्तमानात 14 अध्याय देवाच्या लोकांनो 2 आणि 3 वचनात प्रभू येशूने वायदा केलेला आहे. प्रियजनांनो, त्याच्यावर विश्वास करणाऱ्या, त्याला तारणारा म्हणून अंगीकार केलेल्या त्या प्रत्येक बहीण भावासाठी जे आज प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरत आहेत, पवित्र जीवन जगत आहेत, पवित्र आत्म्याने भरून, अभिषेकाने भरून, पित्याचा गौरव करीत जे या संसारामध्ये कलेस्यामध्ये जीवन जगत आहेत, प्रियजनांनो त्या प्रत्येकासाठी प्रभूने हा वायदा केलेला आहे. आणि हा वायदा काय आहे? पवित्र शास्त्र बायबल सांगतं, येशूने म्हटलं माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते, मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो.
आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे, तेथे तुम्ही असावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशूने वायदा केलेला आहे. आणि वायदा काय केलेला आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि जागा तयार करायला कुठे? प्रभू येशू म्हणतो की पित्याच्या घरात. प्रियजनांनो, बायबल देवाचं वचन सांगतं की आमचा पिता स्वर्गामध्ये, आणि स्वर्ग आमच्या पित्याचं घर आहे. वचन सांगतं की त्या ठिकाणी ज्या आम्ही येशूला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारले आणि ज्या आम्ही येशूला अनुसरत आहोत, आम्ही पवित्र जीवन जगत आहोत, वचनाने भरून, अभिषेकाने भरून, देवाचा महिमा प्रगट करत जे आम्ही चालत आहोत, त्या आम्हा प्रत्येकासाठी येशू त्या पित्याच्या घरामध्ये जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घ्यायला येईन, अशासाठी की जिथे मी आहे, जिथे मी राहतो, तिथे तुम्हीही माझ्या बरोबर असावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, बघा देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर राहावं, त्याच्यापासून कधीही वेगळं होऊ नये. म्हणून जे आम्ही पतन पावल्यामुळे दूर होतो ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने जवळ आणलेले आहे. आणि आता त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या बरोबर स्वर्गीय स्थानामध्ये प्रियजनांनो अनंत काळासाठी राहावं. हालेलुया. आणि म्हणून येशू जागा तयार करायला गेलेला आहे. आणि येशू वायदा देतो की जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घेण्यासाठी परत येईन, परत येईन, परत येईन. आमेन, आमेन. पवित्र शास्त्र बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं, मग येशूने वायदा केला आणि प्रियजनांनो त्या वायद्यावर आम्ही विश्वास करत आहोत. आम्ही त्या प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत आहोत. प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत जीवन जगत आहोत. आता बघा, प्रभू येशू आपण केलेल्या वायद्याप्रमाणे येणार आहे. आणि प्रभू येशू येईल तेव्हा काय होणार आहे प्रियजनांनो? पवित्र शास्त्र बायबल आम्हाला काय सांगतं हे आज प्रियजनांनो आपण पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, पाहणार आहोत. बघा, देवाचं वचन देवाच्या लोकांनो, पहिले थेसलोनिकास पत्र, देवाचं वचन पहिले थेसलोनिकास पत्र याचं 4 अध्याय आणि 16 वचनापासून आपण वाचन करूया. आता बघा, देवाच्या लोकांनो, मग प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि आपण त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत. आता आम्ही हे समजून घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा काय होणार आहे. प्रियांनो, आपल्याला हे माहीत असणं फार गरजेचं आहे. बायबल देवाचं वचन पहिले थेसलोनिकास पत्र याचा 4 अध्याय 16 वचन पवित्र शास्त्र बायबल मध्ये आपण प्रियजनांनो काढूया आणि यावेळेस आपण वचन वाचन करूया. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू येईल त्या समयाला काय होणार आहे. बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, प्रभू येशू जेव्हा येईल तेव्हा आज्ञाध्वनी होईल, आद्य दिव्य दूताची वाणी होईल आणि देवाच्या तुतारीचा नाद होईल. 3 प्रियजनांनो गोष्टी आहेत प्रमुख. आता बघा, आज्ञाध्वनी हा कशासाठी आणि हा आज्ञाध्वनी काय असेल? बघा, ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास केलेला आहे, जे पवित्र जीवन जगत ख्रिस्ताच्या मागे ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे चालत राहिले, जे आत्म्याने अभिषेकाने भरून वचनांनी भरून प्रार्थना करत असताना ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत जे शेवटपर्यंत मरेपर्यंत विश्वासू राहिले आणि ख्रिस्तात झोपी गेलेले देवाच्या लोकांनो, त्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी देवाच्या लोकांनो ही आज्ञाध्वनी असेल. उठा, प्रभू आला आहे, प्रभूला सामोरे होण्यासाठी या. हालेलुया. प्रियजनांनो, हा आज्ञाध्वनी प्रियजनांनो होईल. दुसरी गोष्ट, आद्य दिव्य दूताची वाणी. आता हा आद्य दिव्य दूत कोण आहे? हा आद्य दिव्य दूत प्रिय बंधूंनो, भगिनींनो, प्रधान स्वर्गदूत मिखाएल आहे, ज्याची ही वाणी असेल. हालेलुया, हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की करण्याचा नाद. आता बघा, पवित्र शास्त्र बायबल सांगतं की करण्याचा नाद काय दर्शवतो?
देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जेव्हा प्रभूने इस्रायली लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि देवाचं वचन सांगतं की जेव्हा त्यांना सिनाई पर्वताजवळ तो घेऊन आला, त्या ठिकाणी वचन सांगतं की सिनाई पर्वतावरती प्रभू उतरला. तेव्हा बायबलमध्ये लिहिलंय की प्रभू त्या स्थानामध्ये उतरला असताना करण्यांचा महानाद होत होता. आणि देवाचं वचन सांगतं की तो करण्यांचा महानाद काय प्रगट करत होता? तो करण्यांचा महानाद हे प्रगट करत होता की प्रभूची उपस्थिती उतरून आलेली आहे, प्रभू आला आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, प्रभू येशूच्या येण्याच्या टाइमाला जेव्हा प्रभू मध्य आकाश मध्ये अंतराळात मेघावरती स्वार होऊन येईल, तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाच्या लोकांनो, की करण्याचा महानाद होईल. करण्याचा महानाद हे दर्शवेल की प्रभूची उपस्थिती आहे, प्रभू आला आहे. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. बघा, त्याआधी प्रियांनो आम्ही एक गोष्ट लक्षात घेऊया. प्रभू येईल तेव्हा देवाचं वचन सांगतं की मध्य आकाश मध्ये मेघावरती स्वार होऊन अंतराळामध्ये येईल. आणि प्रभूच्या येण्याच्या टाइमाला ह्या 3 गोष्टी घडतील. आज्ञाध्वनी होईल, आद्य दिव्य दूताची वाणी, आणि पवित्र शास्त्र सांगतं की तुतारीचा महानाद. बघा, त्याआधी प्रभूने म्हटलं की खूप लोक खोटे संदेश ते माझ्या नावाने येतील आणि मी म्हणतील की मी येशू आहे. देवाच्या लोकांना देवाचं वचन सांगतं दुसऱ्यांदा येशू जेव्हा येतो तेव्हा तो पृथ्वीवर येत नाही. दुसऱ्यांदा येशू जेव्हा येतो तेव्हा तो अंतराळामध्ये मेघावरती स्वारी होऊन येतो. आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी, तुतारीचा नाद होत असताना येतो. हालेलुया. म्हणून प्रियजनांनो, खोट्या संदेश त्यांच्या शिकवणीला किंवा विचारांना फसू नये म्हणून प्रियांनो आपण सांभाळूया. मग बघा, प्रभू येण्याच्या टाइमाला देवाचं वचन सांगतं की आज्ञाध्वनी होईल, आद्य दिव्य दूताची वाणी होईल आणि तुतारीचा नाद होत असता प्रभू अंतराळामध्ये मेघावरती स्वार होऊन बायबल सांगतं की येईल. हालेलुया. आता बघा, प्रभूच्या येण्याच्या आधी विश्वासणाऱ्यांचं काय होईल? सर्वच विश्वासणारे प्रभूच्या येण्याच्या आधी देवाच्या लोकांना झोपी जाणार आहेत काय? देवाचं वचन काय सांगतं? देवाच्या लोकांना आपण वाचूया 1 कोरिंथीपत्र 15 अध्याय 51 वचन. बघा, मी वाचतो. पहा, मी तुम्हास एक गूढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ, बदलून जाऊ, बदलून जाऊ. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला काय सांगत आहे? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे, प्रभू येशूच्या शिकवणीला अनुसरणारे, पवित्र जीवन जगणारे देवाच्या लोकांनो आणि प्रभू येशूच्या शिकवणीप्रमाणे चालत असताना पवित्र आत्म्याने भरून, अभिषेकाने भरून, वचनाने भरून जीवन जगणारे, देवाचा गौरव प्रगट करणारे, ते विश्वासणारे जे प्रभू येशूवर विश्वास करतात ते सर्वच मरणार नाही. बायबल सांगतं की प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला प्रभू येशूच्या येण्याच्या आधी, प्रभू येशू येईपर्यंत देवाच्या लोकांना ख्रिस्तावर विश्वास धरून या संसारामध्ये जीवन जगत असलेले विश्वासणारे असतील. हालेलुया. ते सगळेच महानिद्रा घेणार नाहीत. हालेलुया. आणि बघा, देवाचं वचन सांगतं की जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आणि ख्रिस्तामध्ये जिवंत असलेले अशा विश्वासणाऱ्यांचं काय होणार आहे? पवित्र शास्त्र, बायबल, देवाचं वचन आपण काढूया 1 थेसलोनिकपत्र 4 अध्याय आणि 16 वचन. बघा, मी वाचतो या समयाला 1 थेसलोनिकपत्र 4 अध्याय 16 वचन. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी अंतराळात असे घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू बरोबर राहू. आमेन, आमेन, आमेन. बघा, देवाचं वचन आता या ठिकाणी आम्हाला सांगतं की जे ख्रिस्तावरती विश्वास करून ख्रिस्तात झोपी गेलेले, बायबल सांगतं की प्रभूच्या येण्याच्या समयाला आज्ञाध्वनी होत असताना देवाच्या लोकांना पवित्र शास्त्रामध्ये लिहिले की ते काय होतील? उठतील. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तात झोपी गेलेले प्रथम
आज्ञाध्वनी होत असताना देवाच्या वचनात लिहिले की उठतील. हालेलुया. प्रभूला सामोरे होण्यासाठी. आणि बघा देवाच्या लोकांनो, तसेच जे आपण आहोत ते पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या लोकांनो आपणही. आता बघा या समयाला एक अद्भुत बदलाव प्रियजनांनो आम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये येणार आहे, झोपी गेलेल्याही आणि जिवंतांमध्येही. देवाचं वचन सांगतं देवाच्या लोकांनो, येशूच्या येण्याच्या समयाला आम्हामध्ये काय बदलाव होणार आहे. पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या लोकांना आम्ही सर्वजण काय होणार आहे, बदलून जाऊ. हालेलुया. आता बघा प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला आम्ही सर्वजण बदलून जाऊ म्हणजे काय काय बदल आम्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये होणार आहे. देवाच्या वचनात लिहिले देवाच्या लोकांनो, पहिले करिंथकारास पत्र याचा 15 अध्याय 53 वचन. पहिले करिंथकारास पत्र याचा 15 अध्याय 53 वचन. आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले. आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासिले गेले आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल, पूर्ण होईल, पूर्ण होईल. हालेलुया. बघा देवाचं वचन आम्हाला सांगतं देवाच्या लोकांना प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला विश्वासणाऱ्यांमध्ये काय बदल होणार आहे. आता बघा आम्ही ज्या शरीरामध्ये राहत आहोत हे शरीर पापामुळे मृत्यूच्या अधीन गेलेले शरीर आहे ना. या शरीराला देवाच्या लोकांना पापामुळे मरण आलेले आणि याची एक प्रक्रिया आहे, हे शरीर ज्या मातीतून आलंय त्या मातीतून मिळण्याची. बघा जेव्हा व्यक्ती वृद्धापकाळाकडे जातो तेव्हा देवाच्या लोकांना हे शरीर पूर्ण मातीला मिळावं म्हणून आजार, विकार आणि रोग व्यक्तीच्या शरीरामध्ये कार्य करायला लागतात. आणि देवाच्या लोकांना अशा प्रकारे तो प्रियजनांनो मातीतून त्याची निर्मिती आहे आणि मातीला काय होतो, मिळाला जातो. पण प्रभू येशू येईल तेव्हा देवाच्या लोकांना ही जी प्रक्रिया आहे पापामुळे शरीराला मरण्याची देवाच्या लोकांना ती संपून जाईल. बायबल सांगतं की त्या समयाला ख्रिस्तामध्ये जिवंत असलेले, हालेलुया, पवित्र शास्त्र सांगतं की त्यांच्या शरीराला मरण राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. तसेच दुसरी गोष्ट देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगतं की हे जे अविनाशी आहे देवाच्या लोकांना ते अमरत्व परिधान करेल. हालेलुया. आता बघा या शरीराला एक मर्यादा आहे. देवाच्या लोकांना आम्ही पाहतो की माणूस या संसारमध्ये राहत असताना 60 वर्ष, 70 वर्ष किंवा 80 वर्ष जीवन जगतो आणि त्यानंतर तो संपतो है ना. त्याचं शरीर हे संपतं. पण बायबल सांगते की प्रभू येशू जेव्हा येईल तेव्हा देवाच्या लोकांना हे जे शरीर आज ज्याला एका काळाची मर्यादा आहे 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, देवाच्या लोकांना हे शरीर अविनाशी होऊन जाईल. याला विनाश राहणार नाही, विनाश राहणार नाही, विनाश राहणार नाही. हालेलुया. अनंत काळासाठी ते अविनाशी शरीर बनेल. हालेलुया. मग दोन बदलाव जे आम्ही पाहतो, पहिला मरण राहणार नाही, दुसरी गोष्ट शरीर अविनाशी होऊन जाईल आमचं. प्रेज द लॉर्ड. तसेच प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला आणखीन आम्हा विश्वासणाऱ्यांमध्ये काय बदलाव होणार आहे. देवाचं वचन फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 21 वचन यावेळेस आपण वाचन करूया. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 21 वचन. बघा मी वाचतो. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. आमेन, आमेन, आमेन. बघा प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला आमच्या जीवनामध्ये काय बदलाव होणार आहे. आणखीन आम्ही पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू होय मृतांतून उठलेला आणि स्वर्गात बसविलेला आमचा तारणारा प्रभूच्या प्रियजनांनो, ज्या गौरवी शरीराने तो पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं देवाच्या लोकांना की त्या प्रभू येशू सारखं आमचं शरीर गौरव अवस्थेमध्ये काय केलं जाईल, बदललं जाईल, बदललं जाईल, बदललं जाईल. त्याचं रूपांतर होईल. हालेलुया, हालेलुया. मग बघा प्रभू येईल तेव्हा आमच्या जीवनामध्ये आमच्या शरीरामध्ये काय बदलाव होणार आहे. प्रभूच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखं आमचं शरीर होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसंच बघा
आणखीन काय बदलाव होणार आहे? देवाचं वचन, पहिले योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 2 वचन आपण वाचन करूया. पहिले योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि 2 वचन. प्रियजनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की प्रभू येशूच्या येण्याच्या वेळी आमच्यामध्ये आणखीन काय बदल होणार आहे. देवाचं वचन सांगतं की जसा प्रभू येशू आहे, जसा तो दिसतो, तसेच आम्ही देवाच्या लोकांनो होणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल म्हणतं की आम्ही त्याच्या सारखे, हालेलुया, त्या गौरव अवस्थेत असलेल्या, हालेलुया, आमच्या गौरवी सरसमर्थ पवित्र प्रभू सारखे देवाच्या लोकांनो आम्ही होऊया. हालेलुया, हालेलुया. मग बघा, प्रभू येईल तेव्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हा बदल होणार आहे. पहिली गोष्ट, जे मरते शरीर आहे त्याला मरण राहणार नाही, अविनाशी ते होऊन जाईल. तसंच देवाच्या लोकांना दुसरी गोष्ट, प्रभूच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखं आमचं शरीर होईल. आणि तिसरी गोष्ट, आम्ही प्रभू सारखे होऊ. हालेलुया. प्रभू येशूच्या येण्याच्या समयाला प्रभू येशूची वाट पाहणारे, पवित्र जीवन जगणारे, प्रभू येशूवर विश्वास करणारे, प्रभू येशूच्या मागे चालणारे, पवित्र आत्म्याने भरून, अभिषेकाने भरून प्रभूच्या येण्याची वाट पाहत असताना जीवन जगणारे ते सर्व बंधू, भगिनी, तरुण यांच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना हा बदल त्या वेळी घडून येणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा, आणि मग देवाचं वचन सांगतं की त्या समयाला देवाच्या लोकांनो, जे आम्ही रूपांतरित झालेलो आहोत किंवा ज्या आबामध्ये बदल झाला आहे, देवाच्या लोकांना वचन सांगतं, आज्ञाध्वनी होत असताना, तुतारीचा नाद होत असताना, दिव्य दूताची वाणी होत असताना, प्रभू जेव्हा अंतराळात मेघावरती असेल, ख्रिस्तामध्ये मेलेले प्रथम उठून प्रभूला सामोरे होण्यासाठी बायबल देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे जातील. हालेलुया. आणि मग जे आपण जिवंत असे आहोत त्या आपल्यालाही प्रभूला सामोरे होण्यासाठी उचलून नेण्यात येईल. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन प्रभूच्या प्रिय जनांनो आम्हाला सांगतं की, आणि त्यानंतर वचन मध्ये लिहिलंय की प्रभू येशू बरोबर आम्ही स्वर्ग मध्ये घेतले जाऊ. आणि पवित्र शास्त्र सांगतं, पहिले थेसलोनिका पत्र 4 अध्याय 17 वचनामध्ये लिहिले. आपण यावेळी वाचूया. पहिले थेसलोनिका पत्र 4 अध्याय याचं 17 वचन. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू जवळ राहू. आमेन, आमेन. आणि बघा, देवाचं वचन सांगतं की त्यानंतर आम्ही कधीही प्रभू पासून वेगळे केले जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि बघा, ही देवाची महान आणि अपार योजना आहे, ज्यानुसार देव पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या द्वारे आम्हामध्ये कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया.